तुम्हाला माहित आहे हे 700 वर्ष जुनं मंदिर फक्त वर्षातून 2 ते 3 महिने उघडं असतं. पवनार धरणाच्या मधोमध वसलेलं हे आहे भगवान शंकराचं मंदिर. फक्त पुण्यापासून 60 ते 70 किलोमीटर अंतरावर वसलेलं हे आहे. याचं असं कहाणी झाली की 1970 साली ज्यावेळेस पवनार धरण बांधलं गेलं आणि पहिल्यांदा धरण भरल्यानंतर जेव्हा पाण्याचं एवढं महाभयंकर पाणी आलं, त्या पाण्याच्या तडाख्यात हे मंदिर जलमय झालं आणि फक्त आता उघडतं वर्षातून 2 वेळा. तर याच व्हिडिओची माहिती देणारा व्हिडिओ हा. तर मंडळी, व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा. तर चला व्हिडिओ सुरुवात करू. शुभ सकाळ मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. नाव माझं गणेश आणि तुम्ही पाहताय गणाचं ट्रॅव्हलर. आणि आपण आलोय आता वागेश्वर मंदिराला, जे बहुतांश दिवस पाण्यात असते. फक्त ज्यावेळेस उन्हाळा लागतो त्याच वेळेस बाहेर येतं हे पाण्यात जे मंदिर आहे ते. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता आपण जाऊया. तुम्हाला पूर्ण माहिती देते कसं यायचं, किती अंतर आहे पुण्यापासून ते. रविवारचा दिवस होता, मग आपण घरी बसून बाहेर असं होणारच नाही. मग सकाळी लवकर उरकलं, तुम्ही बघू शकता रस्ता एकदम मोकळा होता. मग काय आपली गाडी मस्तपैकी पेट्रोल रात्रीच फुल करून ठेवलं होतं, ग्लोव्ज वगैरे घातले आणि आपलं गँग जे होतं ते बालेवाडीला इराणी कॅफे जवळ थांबलं होतं. पण आपल्याला थोडासा उशीर झाल्यामुळं त्यांनी तिथे लगेच आपण न थांबलं त्यांच्यासोबत त्यांना जॉईन झालो. आपण जातो म्हाळुंगे गावातून. तर तुम्हाला जायचं असेल तर 2 रस्ते आहेत. एक तर तुम्ही सरळ हायवेने जाऊ शकता, रुपेश मिसळ पासून लेफ्ट मारला तुम्ही डायरेक्ट तिकडे येऊ शकता. आपण तर जाताना मस्तपैकी म्हाळुंगे गावातून गेलो आणि मग जाताना मस्तपैकी मिसळ खाल्ली. अराबा खतरनाक मिसळ होते. जाता साधारणतः आपल्याला 1 तास लागतो. तुम्ही बघू शकता आपलं गँग तिथं पोहोचले. इथं थोडंसं रात्रीच्या मोठ्या ज्या गाड्या जातात, मुरुम वगैरे वाहतात काळी माती, त्याच्यामुळे हा रस्ता तर खतरनाक झालेला आहे. आपली गँग साधारणतः 10 ते 15 बाईक होत्या. तुम्ही बघू शकता आपण येऊन थांबलोय. सगळ्या लोकांनी गर्दी केलेली आहे ऑलमोस्ट. आपण पण गर्दी करणारच आहोत. तिथं आपलं गँग थांबलोय. आता जरा आपण मस्त आपली बाईक पार्किंग करूया. रविवारचा दिवस होता तर गर्दी जास्त लागू नये म्हणून आपण आहे ना जास्त वेळ कुठं न दवडता डायरेक्ट आपण आपल्या स्पॉटला येऊन थांबलो. आता तुम्ही बघू शकताय जास्त काही गर्दी नाही, पण थोडीफार गर्दी आहे. आता इथं पूर्ण आपले गँग आलेले आहे आणि हे आहे एकदम मधोमध पवना डॅम मध्ये, जे भरपूर दिवस पाण्याच्या खाली असतंय. हे असं सांगितलं होतं की खूप पुराणं मंदिर आहे, जे हेमाडपंथी पद्धतीनं बांधलेलं आहे. तुम्ही तर बघू शकता सगळं मंदिराची जे अवस्था आहे त्यात सध्या जीर्ण झालेली आहे, पडलेल्या आहेत वस्तू. तुम्ही बघू शकता याला पण तडा गेलाय, पिंडीला पण. हा बाहेरचा परिसर आहे. सकाळ सकाळ मस्त कोवळं ऊन लागत होतं, 1 नंबर वातावरण. चला आतमध्ये जाऊया. जाताना आपण पहिलं तर गणपती बाप्पाचं दर्शन करतो. वरच्या साईडला गणपती बाप्पाचं कधी पण मूर्ती तुम्ही बघू शकता, कुठल्या पण मंदिरात जावा. आता मंदिराची अवस्था बघू शकताय, जास्त वेळ पाण्यात असल्यामुळे सगळं त्याला शेवळा टाईप झालेला आहे पूर्ण वर्ण. पण तुम्ही बघू शकताय हे मंदिराचे जे स्ट्रक्चर आहे ते जुनं आहे, जे म्हणजे हेमाडपंथी पद्धतीनं बांधलेलं आहे. माझ्या डोक्यावरती जो आहे तो सभामंडपाचा भाग आहे आणि आपण आता आतमध्ये प्रवेश करणार आहे. तुम्ही बघू शकता माझ्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्ही बाजूला गणपती बाप्पाच्या 2 मूर्त्या आहेत. इथं तुम्ही जे शेंदूर लावून उभा केलेले आहे ते गणपती बाप्पाची मूर्ती दिसते राईट साईडला पण, आणि मधोमध पण घंटेच्या समोर गणपती बाप्पाची कोरीव मूर्ती आहे. आणि आतमध्ये गाभाऱ्यात गेल्यानंतर तुम्हाला हे काका पुजारी भेटतील. आणि मेन म्हणजे हे जे शिवलिंग आहे याच्या आतमध्ये पण अजून एक शिवलिंग आहे. 2 भागात असलेले हे शिवलिंग आहे. तुम्ही तर येऊन मस्तपैकी दर्शन करू शकता. तुम्ही पाठीमागे बघू शकता माझ्या मग लाईन लागली होती, तर आपल्याला काही जास्त इथं व्हिडिओ शूट करता आला नाही. पण तुम्ही येता सकाळी लवकर या, तुम्ही इथला संपूर्ण भाग बघू शकता. दर्शन करून बाहेर आल्यावर तुम्हाला नंदीची मूर्ती दिसेल, ही पूर्ण तुटलेल्या स्वरूपात आहे. आणि हे तुम्ही पाठीमागे बघू शकता 2 बुरुज पण आहेत, पण आता ते पूर्ण ढासळलेले बुरुज आहेत. आणि हा मंदिराचा परिसर आहे. इथं असं वाटतं की जे तेवढे मोठे जे दगड पडलेत त्याच्यावरून आपण अनुमान लावू शकतो की पूर्वीच्या काळी इथं साईडनं भिंत पण होती. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे एक सुंदर असं ठिकाण आहे, जिथं तुम्ही नयनरम्य सकाळ किंवा संध्याकाळ घालवू शकता. तिथं दोन्ही वेळेस कधी पण येऊ शकता. तुम्हाला खूपच सुंदर असा हा इथला नजारा बघायला भेटेल. आम्ही तर आमच्या गँग सोबत आलतो, कारण माझ्यासोबत माझ्या बाईकची पूर्ण म्हणजे बाईकची गँग असते आमच्या, आम्ही सगळे येतो सोबत. तुम्ही तुमच्या मित्रमंडळीसोबत अवश्य या. शक्यतो संध्याकाळी या. तुम्ही इव्हिनिंगला 1 नंबर सीन इथला पाहू शकता. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या घरच्यांना अवश्य शेअर करा.